तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आवाज थोडा इग्नोर करा, कारण मी आजारी आहे त्यामुळं माझा आवाज थोडा चेंज येईल तुम्हाला. त्यानंतर बघा, आज आपण बनवणार आहे इडली सांबर रेसिपी. तर चला रेसिपीला चालू करूया. तर बघा, इकडं मी 1 ग्लास घेतलेला आहे. हा ग्लास फुल तांदूळ भरून घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये आता आपण ह्या कटोरीत टाकून घेणार आहे. त्यानंतर बघा, मग जेवढे तांदूळ घेतलेले आहे ना त्याच्या अर्ध्या मापाचं आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. तर बघा, मी अर्धा मापाच्या अर्धा ग्लास मी उडीद डाळ घेतलेली आहे. त्यानंतर मग आपण चणा डाळ घेणार आहे. थोडीशी, जास्त नाही घ्यायची, थोडीशीच घ्यायची आहे, ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघा, इकडं मी उडीद डाळ टाकून घेतलेली आहे. आता आपण चणा डाळ पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि थोडीशी मूग डाळ घ्यायची आहे, कारण मग ह्या डाळी घेतल्या ना तर खूप छान कलर येतो आपल्या म्हणजे डोसा वगैरे काही पण करायचं असेल तर ह्या खूप छान कलर येतो इडलीला पण. त्यानंतर आपण आता हे 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर आज चला आता आपण धुवून घेऊ याला. तर बघा, मस्त धुवून घेतलेलं आहे. आता आपण परत 4 ते 5 घंटे याला भिजत ठेवणार आहे. ठेवायचं. चला भिजत ठेवून घेऊन येऊ. तर भिजलेलं आहे बघा आपले डाळ, आणि माझ्या लक्षातच राहिलं. तर बघा, आपल्या डाळी मस्त भिजलेल्या आहेत. सगळं अर्ध वाटून घेतलं. आता आपण ह्या डाळीला मस्त बारीक करणार आहे मिक्सर मधून. चला आपण आता राहिलेली डाळ सगळी मिक्सर ठेवलेला आहे. डाळ आणि तांदूळ बारीक करायचं काम चालू आहे. परत आपल्याला 5 ते 6 बारीक करून घंटे घेतलेलं याला आहे. भिजत ठेवायचं आहे, म्हणजे खूप छान बेटर तयार होतं. तर चला आता आपण परत 5 ते 6 घंटे याला भिजत ठेवणार आहे. तर चला बघा, आपलं 4 ते 5 घंटे झाले होते. त्यानंतर मी वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडं खायचा सोडा असेल तो टाकला तरी जमण, पण मी नव्हता टाकला. त्यानंतर आपण इथे सांबारची तयारी करून घेत आहे. तर बघा, अद्रक लसूण घेतलेलं आहे मी, कांदा टोमॅटो बटाटे सगळं बारीक कापून घेतलेलं आहे, कोथिंबीर पण बारीक कापून घेतलेली आहे. तर आता आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊया. जेवढ्या भाज्या असतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकताय सांबारमध्ये. माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्याच मी घेतल्या होत्या. तर चला आता आपण ह्या भाज्या सगळ्या याच्या डाळ घेणार आहे. कुकर घेतलेलं आहे, कुकरमध्ये आपण तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ज्या भाज्या आपण कापून ठेवलेल्या आहे ना त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. तर इकडं बघा, मी बटाटे टाकलेला आहे, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि डाळीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर बघा, मीठ टाकलेलं आहे मी डाळीमध्ये, 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी आता. त्यानंतर बघा, बारीक आपण कांदा घेतलेला होता, त्याच्यात जिरी मोहरी टाकली. कांदा मी मस्त सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेले आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळदी पावडर टाकलेली आहे आणि सांबार मसाला टाकत आहे आता मी. तर बघा, सांबार मसाला टाकलेला आहे. आता याला आपण परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली जी डाळ शिजली आहे ना ती एकदा ह्या चमच्याने मस्त एक जीव मॅच करून घ्यायची आहे. तर बघा, आपली डाळ मस्त मॅच झालेली आहे आणि आता आपण याच्यावरती मस्त कोथिंबीर टाकून आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता आपण इकडं ग्रीन कलरची चटणी करणार आहे, म्हणजे ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहे. तर बघा, इकडं ओलं खोबरं आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे, अद्रक लसूण टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी साखर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर चला, हे आपली ग्रीन चटणी पण तयार झाली होती. त्यानंतर बघा, मग मी आता इकडं इडली बनवायला घेत आहे. तर भांड्याला मी आधी तेल लावलेलं आहे आणि मग मी त्याच्यामध्ये इडली टाकत आहे. तर चला, अशाच प्रकारे सगळ्या भांड्यांमध्ये आपण इडली टाकून घेऊ. तर बघा, सगळ्या भांड्यांमध्ये मी इडली टाकून घेतलेली आहे आणि 3 ते 4च मिनटं कुक करून घ्यायचं आहे, जास्त कुक नाही करून घ्यायचे. तर आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे. बघा, किती छान झाल्या होत्या इडल्या, खूप छान झाल्या होत्या. नक्की एकदा अशी रेसिपी तयार करून बघा, माझ्यासारखी